आपले लोक आपण संपवून द्यायचे नाही, राजकारणातले पण नाही, समाजकारणातले पण नाही आणि सामान्य सुद्धा नाही. संतोष भाई सामान्यच होते, त्यांनी काय कोणाला लुटलं नाही. त्या माणसाला सुद्धा यांनी जगू दिला. पुढच्या काळात ही लढाई सुद्धा आपल्याला करावी लागणार आहे. आपले लोक आपल्याला सांभाळावे लागणार आहे. धनंजय भैया, तुमच्या चरणी हात जोडून सांगतो, फक्त तुम्ही खचू नका गाड्या. आपण यांचे पाठच करू. तुम्ही खचलात की कुटुंब खचतं, कुटुंब खचलं की गाव खचतं. तुम्ही खचल्याला दिसले की मग राज्यातल्या पोरही खचतात. तुम्हाला सांगतो, महाराष्ट्रातले धनंजय भैया पोरं तापूनच आहेत. दिसतंय तसं नाहीये. समोरून जरी त्यांनी आठवण येते म्हणून भाषण केले, त्यांना वाटत असेल मराठी गार झाले, पण मराठ्यात एखादा लावारिस असतो ना, त्या ज्वालापेक्षा जास्त आग आहे. त्यांनी जर एकदा सुरू केलं तर सुपडा साफच करते. फक्त आम्हाला त्या स्टेजला जायचं नाही म्हणून आम्ही समाजाला म्हणतोय न्याय मिळत. ज्या दिवशी आम्हाला वाटत न्याय मिळणार नाही, त्या दिवशी तुम्ही नुसतं राज्यात होतंय काय बघा. कारण मस्ता जोग मधून बोलतोय, मनोज जरांगे बोलतोय. एकदा जर मी बोललो तर धनंजय भैया माग सरकणार नाही. फक्त तुम्ही धीर धरू राहा, हो द्या, काय व्हायचं ते बघून घेऊ, काय होईल. ज्या दिवशी न्याय मिळेल त्या दिवशी खरीच संतोष भैयाला श्रद्धांजली असणार आहे. संतोष भैयांच्या चरणी मी श्रद्धांजली अर्पण करतो आणि थांबतो. सगळ्यांना रामकृष्ण. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.